नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, बॉम्बे हायकोर्टमध्ये क्लर्क या पदासाठीच्या जवळपास 1,500 पेक्षा अधिक जागांची भरती जी आहे ती भरती या ठिकाणी आलेली आहे. आणि या भरतीबाबतची सविस्तर माहिती, जसे की तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, 3 जे डिव्हिजन आहेत बॉम्बे हायकोर्टचे, त्या प्रत्येक डिव्हिजनला किती जागा उपलब्ध असणार आहेत, त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, इत्यादी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याचबरोबर याचा जो सिलेबस असणार आहे तो सिलेबस, अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर बघा, कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत, तर क्लर्क हे पद भरलं जाणार आहे. बॉम्बे हायकोर्टमध्ये 830 जागा आहेत. आलं का लक्षात? बॉम्बे हायकोर्टला 830 जागा. नागपूर बीच जे आहे त्याच्यासाठी 166 जागा आहे आणि औरंगाबाद जे बीच आहे त्याच्यासाठी 336 इतक्या जागा आहेत. तर मित्रांनो, जवळपास या जागा 1,500च्या आसपास जातात. या 1,500 जागांची भरती बॉम्बे हायकोर्टमध्ये आलेली आहे. आणि इथं तुम्हाला पे बँड कोणता दिलेला आहे, तर S10चा पे बँड दिलेला आहे. तुमची सॅलरी जी असणार आहे ते 29,200 ते 92,300 रुपये इतकी तुमची सॅलरी असणार आहे. आलं का लक्षात? कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत. त्याच्यानंतर एजचा जो क्रायटेरिया आहे तो इथे तुम्हाला समोर तक्त्यामध्ये दिलेला आहे. ओपनसाठी 18 ते 38 वर्ष, त्याचनंतर अदर कास्ट आहेत त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्ष, आणि जे कॅन्डिडेट गव्हर्नमेंटमधून अप्लाय करतात त्यांच्यासाठी मिनिमम 18 एज आहे आणि मॅक्सिमम जे एज आहे त्याचं त्यांच्यासाठी लिमिट नसणार आहे. आलं का लक्षात? या गोष्टी नीट लक्षात ठेवा मित्रांनो. आता इथं आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तुमची कोणत्याही युनिव्हर्सिटीची डिग्री असेल तर या ठिकाणी चालणार आहे. तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीतून डिग्री पास झालेलं असणं आवश्यक आहे, परंतु त्याच्याचमध्ये तुमची लॉची डिग्री असेल तर तुम्हाला तिथं थोडंसं प्राधान्य जास्त दिलं जाणार आहे. आलं का लक्षात? लॉची जर डिग्री असेल तर तुम्हाला तिथं प्राधान्य थोडंसं जास्त दिलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणून आपल्याला मित्रांनो क्लर्कची पोस्ट आहे. साहजिकच आपल्याला टायपिंग तिथं आवश्यक आहे. त्यासाठी तुमचं इंग्लिशचं 40 वर्ड पर मिनिटचं टायपिंग झालेलं असणं आवश्यक आहे. आलं का लक्षात? इथं डिग्री असू द्या, त्याच्यानंतर तुमचं 40 वर्ड पर मिनिट इंग्लिशचं टायपिंग आहे, किंवा दुसरा एक त्यांनी ऑप्शन आपल्याला दिलेला आहे की तुमच्याकडे कॉम्प्युटर ऑपरेशन्स ऑफ वर्ड प्रोसेसर अँड विंडोज अँड लिनक्सचं तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल, MS ऑफिसचं MS वर्डचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला देखील तिथं चालणार आहे. ते देखील विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आता हे सर्टिफिकेट कोणाचं असलं पाहिजे, त्या इथं गोष्टी दिलेल्या आहे. MSCIT CDACचं NIITचं असेल किंवा अपटेकचं असेल तर कोणतंही सर्टिफिकेट मित्रांनो इथं तुम्हाला चालणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं आपल्याला अपॉइंटमेंट कशी असणार आहे तुमची त्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर तुमची जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचं रहिवासी असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तुमचं कॅरेक्टर जे आहे ते व्यवस्थित असणं आवश्यक आहे. तुमच्यावरती कोणत्याही शासकीय केसेस असणं तिथं गरजेचं नाही. तुमच्यावरती शासकीय केसेस असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो. बघा, तुमची तिथं स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे. स्क्रीनिंग टेस्ट 90 मार्काची होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी 10 मार्काला, इंग्लिश 20 मार्काला, जनरल नॉलेज 10 मार्काला, जनरल इंटेलिजन्स 20 मार्काला, अर्थमॅटिक 10 मार्काला आणि कॉम्प्युटर 10 मार्काला असे हे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला 90 विचारले जाणार आहेत. टायपिंगची तुमची 20 मार्काची टेस्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची वायवा 40 मार्काची होणार आहे. अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन असणार आहे. त्याच्यासाठीचा मराठीचा सिलेबस काय असणार आहे 10 मार्कासाठीचा हा दिलेला आहे. इंग्लिशचा सिलेबस 10 मार्कासाठी काय असेल
ते देखील इथं दिलेलं आहे. जनरल नॉलेज काय असलं पाहिजे, कोणकोणत्या फील्डचं जनरल नॉलेजचं प्रश्न विचारले जाणार आहेत ते दिलेलं आहे. इंटेलिजन्स बाबतीत 20 क्वेश्चन आहेत, अरिथमॅटिकचे 20 क्वेश्चन आहे आणि कॉम्प्युटरचे तुम्हाला 10 क्वेश्चन आहेत. तर असा हा तुमचा मित्रांनो सिलेबस असणार आहे. तुम्ही पहिली स्क्रीनिंग टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या टायपिंगच्या टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठीची ही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो. या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करायचे, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. तुम्हाला तिथं ॲप्लिकेशन फी 1000 रुपये एवढी पेड करावी लागणार आहे. ही फी जी आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला इथं काही गोष्टी दिलेल्या आहेत, बेसिक इन्फॉर्मेशन दिलेले आहे. ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना तुमचं आधार कार्ड, पॅन कार्डचा जो नंबर आहे, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अचूक टाकायचं आहे, कारण तुमचं कम्युनिकेशन हे त्याच्यावरतीच होणार आहे. आता आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची तारीख इथं दिलेली आहे 15/12/2025 ते 5/1/2026 पर्यंत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. तर बघा, अतिशय चांगली संधी जी आहे, ज्यांचं इंग्लिश टायपिंगचं स्पीड झालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बॉम्बे हायकोर्टमध्ये जॉब करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. तर मित्रांनो बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. जागाही जास्त आहे आणि अशी सुवर्ण संधी सतत येत नसते. त्यासाठी जी काही भरती आलेली आहे त्या भरतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यायचा आहे आणि आपलं गव्हर्नमेंट जॉब निश्चित करायचा आहे. मित्रांनो, तुमचे जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर मित्रांनो बघा, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.